जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विरोधक तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनामागे सरकारला बदनाम करण्याचा कट असल्याचं म्हटलं आहे। दुसरीकडे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध करत हा लोकशाहीवर घाला असल्याची टीका केली। त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे। देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली, कोण याच्यामागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल। पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं। काले मी बोललो की काही कड़व्या विचाराच्या संघटना सरकारच्या विरोधात ज्यांची जे कळवट विचारधारेचे लोक आहेत ते यूथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। हा संघर्ष सडकेवरच होणार आणि त्या संघर्षाला आमचं संपूर्णपणे पाठिंबा आहे। या देशाच्या युवकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम काँग्रेस पक्ष या ठिकाणी निश्चितपणे करेल आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात तो पुढाकार घेतल्याशिवाय राहणार नाही।